की आहे गरवारे कॉलेज. आर्ट्सची बिल्डिंग आहे. गाइस दिस इज हां हे रिसेप्शन इकडे ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. हे गाइस, आय एम ईशा अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता मी चालली आहे माझ्या कॉलेजला, जे की आहे गरवारे कॉलेज, कारण मला माझी मार्कशीट आणि टी.सी. घ्यायची आहे तिथून. आणि माझी फ्रेंड पण येते आहे ऋतुजा, ती कोथरूडवरून निघाली आहे आणि मी पण रेडी झालेले आहे आणि मी पण आता निघते. सो ये चलो, मैं आपको मेरा कॉलेज भी दिखा देती हूँ. मी आता स्कार्फ वगैरे बांधून घेतला आहे कारण भयानक ऊन आहे बाहेर. सो ये धूप से प्रोटेक्शन इज मस्ट. तर आता मी आले कॉलेजला, गाडी लावली मी मागे पार्किंगमध्ये आणि आय एम गोईंग टुवर्ड्स मेन गेट ऑफ अवर कॉलेज. आणि ऋतुजा माझा वेट करते आहे. ती मेट्रोने येऊन लवकर पोचली पण मी गाडीने इतक्या जवळून पण लेट आले. सो हे बघू आता आज सोडता का, कारण विदाऊट आय डी कार्ड मोस्टली सोडत नाही. पण आता माझं आय डी कार्ड नाही सापडत होतं मला थर्ड इयरचं. सो बघू काय होतं. हमारे कॉलेज में जहाँ पे हमने 3 साल इन्वेस्ट किए हैं, और ये कॉलेज अभी पहचान में नहीं आ रहा था. हमारा डिपार्टमेंट वहाँ था. वो तो पहचान में क्या, वो उसका अस्तित्व नहीं है कुछ भी. मतलब त्याच्यामुळे वाटतच नाही की ते आमचं डिपार्टमेंट आहे, कारण पूर्ण बिल्डिंगच पडून गेली आहे आणि तिथे आता नवीन बनती आहे. आता आमचं ऑफिस इकडे शिफ्ट झालं आहे, आधी तिथे होतं. मला नाही माहिती. चलो गाईस चल. याच्यात बोल, तुझा एक तर आवाज ऑलरेडी येत नाही. आम्ही आज आमच्या HODला भेटणार आहोत, आमच्या फेवरेट सरांना भेटणार आहोत. चलो आज लेट्स गो. इकडे आमची लायब्ररी आणि ही आर्ट्सची बिल्डिंग आहे पूर्ण. आणि हे जे बांधकाम चालू आहे, इथे आमची बिल्डिंग होती मास कम्युनिकेशनची. त्याच्यासमोर BBAची बिल्डिंग आहे आणि इथे इकडे वरच्या फ्लोअरला आमचा क्लासरूम होता. आणि आता आमचं ऑफिस इथं शिफ्ट झालं आहे. क्लासरूम, हे आमचे क्लासरूम्स असे होते. आमचा क्लासरूम होता गाईस CS6. खूप दंगा केला आहे आम्ही ह्या क्लासरूममध्ये. ही मेन बिल्डिंग आहे गाईज आमची. इकडं सगळी भाई कसं झालं ना, डेंजरस झालं. बापरे, सगळं बंद झालं लाईक भूत बंगला. ही आमची मेन बिल्डिंग आहे गाईज. इकडं आमचं काय बोलता एक्झामचं सेक्शन इकडेच आहे ना आपलं. आम्ही आमच्या 3 वर्षाचे प्रत्येक एक्झाम या बिल्डिंगमध्ये दिलेत. फायनलचे बाकी तर आमच्या क्लासमध्येच व्हायचे. ते तर माहिती. हे एक्झाम डिपार्टमेंट आहे इथे. ही लाईक 3-4 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आमचे अर्धे लेक्चर्स इकडे व्हायचे, अर्धे तिथे CXSमध्ये. आलो आहे आमच्या लाडक्या सरांना भेटायला, संतोष सर. इकडे ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. सगळे स्टुडंट्स आलेत, इन्क्वायरी करतायत. ते तिकडे आमचे सर बसलेत. ह्या एवढ्या सगळ्या नोटीसमधून एक नोटीस वाचायची आहे, LC साठीची प्रोसेस. आणि ऋतुजाला आम्हाला त्यांनी सांगितलं की वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म चेक करा लिव्हिंग सर्टिफिकेटसाठी. पण वेबसाईटवर फक्त ज्युनियर कॉलेजचा लिव्हिंग सर्टिफिकेटचा फॉर्म होता, सिनियर कॉलेजचा नव्हता. मग मी गेलो आम्ही एक्झाम ऑफिसला आणि मग त्यांनी एक फॉर्म दिला, पण आम्हाला दोघांना हवं आहे. तर त्यांनी दोघांसाठी 2 फॉर्मसुद्धा नाही दिले. म्हटले एक फॉर्म घ्या आणि याची झेरॉक्स काढून आणा. मग आता फक्त एक झेरॉक्स काढण्यासाठी आम्हाला आता परत कॉलेजच्या बाहेर जायचं आहे. आणि ते पण आम्ही नेहमी जिथून झेरॉक्स काढतो ते शॉप बंद आहे. तर आता आम्हाला दुसरीकडे जायचं आहे, ते पण फिरून. सो कॉलेजची सगळी प्रोसेस ही अशीच असल्यानंतर आम्हाला या फॉर्मचं झेरॉक्स काढायला सांगतात हे लोक. मीन्स ॲटलिस्ट हे तर ती चला बा 2 फॉर्म देऊ. आणि होते असं नाही की फॉर्म नव्हते, बंच होता पण नाही देणार. झेरॉक्स काढा तुम्ही, म्हणजे तुम्ही समजून जा. जर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे तर कॉलेजवाले तुम्हाला इतकं फिरवणार. ॲडमिशन घेताना एकदम इझी असेल, सगळं असं हातात मिळतं. आणि आफ्टर ऑल आमचं तर ऑटोनॉमस आहे, सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे. असंही नाही ठीक आहे गव्हर्नमेंट आहे, थोडं प्रोसेसला लेट होतं.
तसं पण नाही, पण तरी हे प्रोसेस करावं लागते आम्हाला एवढे पैसे. की येस, 2 फॉर्म काढायचे आहेत का झेरॉक्स आपल्याला आणि हे परत करायचंय. नाही याचाच एक झेरॉक्स घ्यायचा आहे. सो ये गाईज, आम्ही झेरॉक्स काढतो आणि मग फॉर्म भरवायचा आहे आम्हाला. आमच्या HODची साईन आणि शिक्का घ्यायचा आहे आणि मग ते सबमिट केल्यावर आम्हाला 8-9 दिवसानंतर आमचा TC मिळणार आहे. पण येस, याच्यात आमची चुकी आहे की आम्ही लवकर घ्यायला पाहिजे होता, जो की आम्ही घेतला नाही. येऊन 1 वर्ष लागलं नाही. आमची फेअरवेलची प्रोसेस ह्याच क्लासरूममध्ये झाली होती. खूप जास्त भांडणं, मजाक मस्ती, एकमेकांना चिडवणं, सरांचं रागवणं सगळं खाल्लं होतं. भाई इथे सगळे याची आपल्याला झेरॉक्स लावायची आहे. तू तर आम्ही आलो LC काढायला आणि आमच्या मॅडमकडे तर मार्कशीटची पण झेरॉक्स नाही आहे. तुझ्याकडे आहे? हो येस. कधी काढलं तू? झाले 2 ओरिजिनल मार्कशीट? मला का नाही सांगितलं? माझं का नाही सांगितलं? मला का नाही सांगितलं? एकटीने काढून घेतलं. मी यांच्या भरोसे बसले होते गाईस की ह्यांच्यातनं कोणीतरी येईल तेव्हा मला सांगल. तू नव्हती तेव्हा गावात. अच्छा ठीक आहे, चलो आम्ही फॉर्म भरते गाईस. काय फायदा नाही आहे, घरी जावं लागणार आहे. माझे सगळे डॉक्युमेंट्स घरी. आमची लायब्ररी, आम्हाला लायब्ररीमधून पण सर्टिफिकेट घ्यायचं आहे की आमचं कुठलं पेमेंट पेंडिंग नाही आहे. आणि मी लिटरली खूप कमी आले असेल लायब्ररी, 1-2 वेळा. बुक्स तर मी घेतलेच नसते. Guys, this is our डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम अँड मास कॉम. इथे गाईज हे जे झाड होतं ना, इथे आम्ही बसायचो कितीतरी वेळ. इथे आमचा फेस्ट झाला आहे, तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल. म्हणजे आता काही राहिलं नाही. भाऊ आमचे 1 वर्षाने भेटले त्यांना. आणि हे आमचं ऑफिस आहे, डिपार्टमेंट ऑफिस, जे इकडं शिफ्ट झालं आहे. आधी दुसरीकडे होतं. मावशी हाय बोला. या आमच्या लाडक्या मावशी, आमच्यासोबत कुठे फिरलेलो आपण, मुंबईला फिरलेलो, जाम मजा केलेली आम्ही. मी नव्हते आले. फोटो आहे तुमचा. सो परवा आम्ही गेलो होतो कॉलेजला, पण काही झालं नाही आमचं काम, कारण डॉक्युमेंट्स घेऊन नव्हतं गेलो. तर सगळी इन्फॉर्मेशन काढली, त्या दिवशी फॉर्म घेऊन आलो. आता मी फॉर्म फिल केला आहे, सगळे डॉक्युमेंट्स रेडी केलेत. आता फक्त काही डॉक्युमेंट्सची प्रिंट घ्यायची आहे आणि मी चालली आहे परत गरवारे कॉलेजला ते सगळं सबमिट करायला. आणि सबमिट केल्यानंतर आय थिंक 8-9 दिवसांनी एक लिव्हिंग सर्टिफिकेट मिळतं हातामध्ये. सो यप, चलो गाइस चलते हैं. एज यू नो, गर्मी कितनी पड़ गई है, तो स्कार्फ बांधना इज मैंडेटरी, नहीं तो टैनिंग पक्का है. हाँ हे फी रिसिप्टची प्रिंट आहे की लाईक सगळं पेमेंट वगैरे डन आहे, त्यासाठी लागते. सही अटॅच करायची. आज आला आहे धीरज, कारण ऋतुजाला शूट आहे. सो हा आला आहे याचं पण TC काढण्यासाठी. याची पण TC काढण्यासाठी. आज आता आम्ही घेतली आहे प्रिंट. आज पण आम्हाला खूप फिरवलं त्यांनी, लायब्ररी टू डिपार्टमेंट टू व्हाईस प्रिन्सिपल तर आठवड्याभरासाठी सुट्टीवर येत आता. मग ते बोलले पुढच्या मंगळवारी या. पण तेवढ्यात एक्झाम डिपार्टमेंटमध्ये एक जण बोलले की ह्या सरांची साईन पण चालेल. पण मग ते बोलले पहिले हे डॉक्युमेंट घेऊन या, ते डॉक्युमेंट अटॅच करा. आता जाऊन आम्ही सगळ्याची झेरॉक्स काढून आणली आहे आणि आता सबमिट करणार. आणि मग आमची TC येणार 8-10 दिवसानंतर. तर चला पटकन सबमिट करूया. आमचा सेंट्रलचा कॉर्नर, इथं आम्ही रोज यायचो खायला, लिटरली रोज इथं खायला यायचो आम्ही. कोकम सरबत. सो गाईज आता आम्ही आलो आहे सेंट्रलला. लाईक खूप दिवसांनी, एका वर्षाने ऑलमोस्ट हा आमचा कट्टा होता. लाईक कॉलेज संपलं, ब्रेक झाला, काही झालं की आम्ही सगळे इथं यायचो खायला.
इथे ऑलमोस्ट सगळ्या गाड्या आहेत, चायनीजपासून अंडा भुर्जीपासून शेवपाव, मिल्कशेक, ज्यूस वगैरे जे पाहिजे ते सगळे इथे मिळतं. सो लाईक या ऑलमोस्ट गरवारेचे स्टुडंट्स इथे पडीक असतात. काय आता मला खूप जास्त कंटाळा आला आहे, कारण कॉलेजवाले आमचे नुसते फिरवतायत. HODची साईन, लायब्ररियनची साईन, अकाउंट डिपार्टमेंटची साईन, मग त्याच्यानंतर प्रिन्सिपलच सुट्टीवर आहे, मग ते बोलले की यांची साईन घ्या. मग त्यांची साईन घ्यायला गेलो, ते बोलले हे डॉक्युमेंट्सच नाही, मग त्याची झेरॉक्स आणायला जा. मग त्यांची साईन घेतली, मग सबमिट करायला गेलो तर ते बोलले मार्कशीट ओरिजिनल पाहिजे. मग ओरिजिनल मार्कशीट घ्यायला गेलो, त्यांनी एक फॉर्म दिला, तो भरण्यासाठी परत 2 जणांची साईन लागली. मग ती साईन भरून परत गेलो तर लंच ब्रेक झाला आहे म्हणे, आता तुम्ही पाऊण तासानंतर या. तर आता आम्ही जाणार आहे, पाऊण तास ऑलमोस्ट झाला आहे, आता जाऊ आम्ही. आता ती मार्कशीट घेतली तर परत बाहेर या, त्याची झेरॉक्स काढा, ती अटॅच करा आणि मग फॉर्म आमचा सबमिट होईल. आणि तिथे परत फी भरायला लागेल आम्हाला. कमी आहे, 100 रुपीजच आहे, पण परत TCसाठी पण फी भरायला लागेल. ऑलरेडी एवढे 1.5 लाख भरले, ते कमी नाही आहे की ह्या गोष्टींसाठी पण आता पैसे द्यायला लागतात आम्हाला. हे बघा आमची डिग्री म्हणा का मार्कशीट मिळालेली आहे. किती साऱ्या काय बोलतात, किती नाही आठवणी नाही, किती जास्त फिरल्यानंतर मिळाली आहे. लाईक खूप इझी काम होतं, पण त्यांच्या पण लक्षात नाही आलं. सो त्याच्यामुळे थोडा गोंधळ झाला आमचा आणि मला खूप फिरावं लागलं मार्कशीटसाठी. किती वेळ वाट बघायला लागली, मध्ये स्लाईड चालली गेली. आणि आता आम्ही चाललो याची झेरॉक्स आणायला, कारण आम्हाला ती लिव्हिंग सर्टिफिकेटच्या फॉर्मसोबत अटॅच करून द्यायची आहे तेव्हा. आणि मग तिथं परत पैसे भरायचे 100 रुपीज, आणि मग 7-8 दिवसांनी आमचं लिव्हिंग सर्टिफिकेट मिळेल आम्हाला. आणि हे तुम्ही कुठल्याही कॉलेजला जा असंच असतं, सगळीकडं सारखंच असतं, सिस्टीम म्हणलेलंच असतं. सो असं नाही की फक्त असं नाही आहे की फक्त ह्या कॉलेजमध्येच असं आहे, नाही, प्रत्येक कॉलेजमध्ये कुठल्याही स्टुडंटला विचारा, प्रत्येक स्टुडंटचा हा प्रॉब्लेम असतोच असतो. गाईज फायनली झालं आहे काम माझं. लिटरली 12ला आलो होतो आम्ही, आता ऑलमोस्ट किती वाजलेत बरं, आता किती वाजलेत, हो, तर आता आम्ही 12ला आलो होतो, ऑलमोस्ट झालेत 4:30-5, आणि झालं आहे आमचं काम. खूप फिरवलं त्यांनी, पण फॅकल्टी चांगली होती, सपोर्टिव्ह होती, कोणी आम्हाला असं ओरडलं नाही, काही नाही, व्यवस्थित सांगितलं. कोण ओरडलं ठीक आहे, 1-2 होते, पण बाकी सगळे चांगले होते. फेऱ्या खूप मारायला लावल्या, पण लाईक व्यवस्थित बोलले, नाहीतर काही काही फॅकल्टी चिडतात खूप. सो आता मी तुम्हाला थोडंसं माझं कॉलेज दाखवते, जे की मी चालले. इथं मागून रस्ता होता आधी, पण आता कन्स्ट्रक्शनमुळे बंद आहे, तर मी आमचा ग्राउंड दाखवते तुम्हाला. ही आमची मेन बिल्डिंग आहे, हे मेन गेट आहे, वर मेट्रो स्टेशन आहे. ही मेन बिल्डिंग आहे सगळ्यात जुनी, तिकडं लायब्ररी आहे. ही एक बिल्डिंग आहे. इकडे आमचं मास कॉम अँड जर्नलिझमचं आता डिपार्टमेंट शिफ्ट केलं आहे, जोपर्यंत नवीन बिल्डिंग बनत नाही. आणि इकडे वर आमचे लेक्चर्स होतात, काही इथे काही तिथे. एक्झाम डिपार्टमेंट त्या साईडला आहे. आणि इकडनं आलो, इकडं मायक्रोबायोलॉजी वगैरेचं सगळं डिपार्टमेंट आहे. सायकोलॉजी आहे, सॉरी गाईज, सायकोलॉजीचं डिपार्टमेंट आहे. आणि ह्या साईडला हा आमच्या कॉलेजचा अख्खा ग्राउंड आहे. आणि ही जी बिल्डिंग समोर ही जी बिल्डिंग समोर दिसते, ही BBA CAची बिल्डिंग आहे. एक BBAचे सगळे कोर्सेस इथे आहे, BBA CA, BBA IB वगैरे वगैरे सगळे. आणि इकडे आमची बिल्डिंग होती. हो, आम्ही इथे PTची एक्झाम दिली होती गाईज फर्स्ट इयरला. पळतो काय, पुशअप्स मारतोय, पुशअप्स तर मारले पण जात नव्हते माझ्याकडून, नाही आलो. त्याच्यानंतर इथे पण काही लेक्चर्स आमचे व्हायचे. तो तिकडं PTचं डिपार्टमेंट आहे, हे चाललं. इकडे आमचं डिपार्टमेंट होतं, जिथे आता बिल्डिंग बनती आहे. आणि जे तुम्ही ते समोर बघतायत ते हॉस्टेल्स आहेत. लाईक काही गर्ल्स हॉस्टेल्स आहेत, काही बॉईज हॉस्टेल्स आहेत. सो या म्हणजे कॉलेजमध्येच हॉस्टेल आहे आमचं. आणि लाईक 9 वाजेपर्यंतची लिमिट आहे, कारण माझी एकच फ्रेंड हॉस्टेलला होती अख्ख्या बॅचमध्ये आमच्या. सो या. आणि इकडे आमचं कॅन्टीन होतं ह्या साईडला, पण आता बंद झालं आहे. लाईक 2-3दा नवीन लोक आले, ज्यांनी सुरू केलं, पण लाईक त्यांना परवडलं नसेल म्हणून त्यांनी बंद करून टाकलं. सो या.
या This तर आता is आम्ही आमचं खाणार कॉलेज. वडापाव. आईशाकडनं. ठीक आहे. सो या गाईज, आणि हे खूप मोठं वडाचं झाड, याच्या खाली आम्ही किती वेळ डबा खात बसायचो, गप्पा मारत बसायचो. आणि माझे तुम्ही फर्स्ट इयरचे व्लॉग्स बघितले असेल तर टग ऑफ वॉर वगैरे आम्ही इथंच खेळलेलो ह्या ग्राउंडवर. ये फायनली आता TC पण मिळेल मला 5 दिवसात. सो कॉलेजला बाय बाय फायनली. कॉलेज सुरू असतं ना गाईज, तेव्हा आपण कॉलेजला खूप शिव्या घालतो आणि असं असतं की कधी संपतं आहे, कधी संपतं आहे, कधी संपतं आहे. पण कॉलेज संपल्यावर कळतं की कॉलेजचे जे दिवस होते तेच चांगले होते. आत्ताचे दिवस अजिबात नाही आहेत चांगले. लाईक जे तुमचं पळापळ सुरू होऊन जाते ना, हां, तर कॉलेज संपलं की तुमचा गोल्डन एरा जो असतो तो संपून जातो कॉलेजसोबतच. सो येस, जोपर्यंत शिकता येईल शिकायचं मस्त. कॉलेज लाईफ एन्जॉय करायची, मजा करायची, अभ्यास करायचा पण एन्जॉय करायची कॉलेज लाईफ, कारण ते दिवस नाही परत येत. आणि आता खूप जास्त लाईक आठवण येते त्या दिवसांची. कोणत्या? तर आता आम्ही चाललो आहे FC रोडला, कारण रानडे इन्स्टिट्यूटला पण आम्हाला थोडीशी इन्क्वायरी करायची आहे. जर सुरू असेल तर करू, नाही तर FC रोड थोडं फिरून मग जाणार रूमवर. तो ये चलो. आता आम्ही आलो आहे रानडे इन्स्टिट्यूटला आणि हे लाईक एक्झॅक्ट FC रोडवर आहे. आणि इथे जाऊन आता आम्ही करणार आहे इन्क्वायरी ॲडमिशनची. आता आम्ही आलो आहे वडापाव खायला. हा माझ्या रूमजवळचा फेमस वडापाव आहे, गरम गरम वडापाव, निगोजकर मंगल कार्यालय. आणि खरंच खूप टेस्टी आहे, यू कॅन ट्राय. ते समोर माझी रूम आहे आणि इथं हा वडापाव मिळतो आणि यू कॅन ट्राय. भजी गावायच गरमागरम भजी.